अत श्री साई सच्चरित अध्याय 11 ओवी 109. ऐसे तयासी तयासी निर्भतशीले अवाच्य शब्द प्रहार केले. हाजी बहु गांगारुनी गेले. बाबा परतले माघारा. मस्जिदीचे अंगणी शिरता. माळीनी देखिल्या आंबे विकिता. खरीदल्या त्या पाट्या समजता. पाठविल्या तत्वता हाजीस. तैसेची तात्काळ मागे परतले. पुन्हा त्या फाळक्यापाशी गेले. रुपये 55 खिशातून काढिले. हातावर मोजिले तयाचे. तेथून पुढे मग प्रेम जडले. हाजीस जेवावया निमंत्रिले. दोघे जणू अवघे विसरले. हाजी समरसले निजरंगी. पुढे मग ते गेले आले. येथेच बाबांचे प्रेमी रंगले. नंतरही बाबांनी वेळोवेळी रुपये दिधले तयास. असो एकदा साई समर्था. मेघावर ही जयाची सत्ता. तया इंदिरासी पाहिले प्रार्थिता. आश्चर्य चित्ता दाटले. अति भयंकर होता समय. नभ समग्र भरले तमोमय. पशु पक्षिया उद्भवले भय. झंझा वायू सुटला. झाला सूर्यास्त सायंकाळ. उठली एकाएकी वावटळ. सुटला वाऱ्याचा सोसाटा प्रबळ. उडाली खळबळ दुर्धर. त्यातची मेघांचा गडगडाट. विद्युलतांचा कडकडाट. वाऱ्यांचा भयंकर सोसाट. वर्षाव घनदाट जोराचा. मेघ वर्षला मुसळधारा. वाजू लागल्या फटफट गारा. ग्रामस्थासी सुटला भेदरा. गुरा ढोरा अकांत. मशिदीच्या वचनी खाली. भनंग भिकारी निवाऱ्या आली. गुरे ढोरे वासरे एकत्र मिळाली. पीड झाली मशिदी. पाणीच पाणी चौफेर झाले. गवत सारे वाहुनी गेले. पीकही खड्यातील सर्व भिजले. लोक गजबजले मानसी. अवघे ग्रामस्थ घाबरले. सभा मंडपी येऊनी भरले. कोणी मस्जिदीचे वचनीस राहिले. गाराने घातले बाबांना. जोगाई जाखाई जाखमरी आई. शनी शंकर अंबाबाई. मारुती खंडोबा माळ साई. ठाई शिर्डीत. परी अवघड प्रसंग येता. कामी पडेना एकही ग्रामस्था. तयांचा तो चालता बोलता धावता. संकटी पावता एक साई. न लगे तयासी बोकड कोंबडा. न लगे तयासी टक्का दोकडा. एक भावाचा भुकेला रोकडा. करी झाडा संकटाचा. पाहुनी ऐसे लोक भ्याले. महाराज फारची हेलावले.
गादी सोडून पुढे आले, उभे राहिले धारेवर. मेघ निनादे भरल्यान भाकडाळती विजा, चमकती प्रभा. त्यातची साई महाराज उभा, अखंड बोभाय उच्च स्वरे. निज जीवाहुनी निज भक्त, देवास आवडती साधू संत. देवतयांचे बोलात वर्तत, अवतार घेत घेत त्या लागी. परिसोनी भक्तांचा धावा, देवासी लागे कैवार घ्यावा. वरचे वरी शब्द झेलावा, भक्त भावा स्मरोनी. चालली अरोळीवर अरोळी, नाद दुमदुमला निराळी. वाटे मस्जिद डळमळी, कांठाळी बैसली सकळांची. त्या गिरी गजर तारस्वरे, दुमदुमली मस्जिद मंदिरे. तव मेघ निज गर्जना आवरे, वर्षाव थारे धारांचा. उदंड बाबांची अरोळी, अवघा सभा मंडप दंडळी. गजबजली भक्त मंडळी, तटस्थ ठेली ठाईच. अतर्क्य बाबांचे विंदान, जाहले वर्षावा आकर्षण. वायूही आवरला तत्क्षण, धुई विच्छिन्न झाली. हळूहळू पाऊस उगवला, सोसाटाही मंदावला. नक्षत्रगण दिसू लागला, तम निरसला ते काळी. पाऊस पुढे पूर्ण उगवला, सोसाट्याचा पवनही विरमला. चंद्र गगनी दिसू लागला, आनंद झाला सकळा ते. वाटे इंद्रास दया आली, पाहिजे संतांची वाणी राखली. ढगे 12 वाटा फाकली, शांत झाली वावटळ. पाऊस सर्वस्वी नरमला, वाराही मंद वाहू लागला. गडगडाट जागीच जिराला, धीर आला पशुपक्षा. सोडून या घरांच्या वळचणी, गुरे वासरे बाहेर पडूनी. वावरू लागली निर्भय मनी, पक्षीही गगनी उडाले. पाहुनी पुरविल भयंकर प्रकार, मानून या बाबांचे उपकार. जन सर्व गेले घरोघर, गुरेही सुस्थिर फरकली. ऐसा हा साई दयेचा पुतळा, तयासी भक्तांचा अति जिव्हाळा. लेकुरा जैसा आईचा कळवळा, कितीही प्रेमळा गाऊ त्या. किती मी प्रेमळा गाऊ त्या. अग्नीवरीही ऐशीच सत्ता, हे अर्थीची संक्षिप्त कथा. श्रोता परिसी जे सादर चित्ता, कळेल अपूर्वता शक्तीची. एकदा मध्यानीची वेळ. एकदा मध्यानीची वेळ,
दुनीने पेट घेतला सबळ, कोण राहील तेथ जवळ. ज्वाला कल्लोळ कल्लोळ उठला, प्रचंड वाढला ज्वाळा माळी. तकपोशीला शिखा भिडली, वाटे होते मस्जिदीची होळी. राख रांगोळी रांगोळी क्षणात, तरी बाबा मनी स्वस्थ. सकळ लोक चिंताग्रस्त, तोंडात बोटे घालीत समस्त. कायही शिकस्त बाबांची, एक म्हणे अनाटी पाणी. दुजा म्हणे घालावे कोणी, घालिता माथा सटका हानी. कोणत्या ठिकाणी जाईल, मनी जरी सर्व अधीर. विचारावया नाही धीर, बाबाच तव होऊनी अस्थिर. सटक्यावर कर टाकीला, पाहुनी ज्वाळांचा बळका. हाती घेऊनिया सटका, हानी ती फटक्यावरी फटका. म्हणती हटका माघारा. दोन्ही पासव एक हात, स्तंभावरी करीती आघात. ज्वाळाकडे पाहात सबूर वदते. फटक्यास खाली ज्वाला नरम पडू लागली. भीती समूळ उडून गेली, शांत झाली ते धुनी. तो हा साई संतवर, ईश्वराचा दुजावतार. डोई तयाच्या पायावर ठेविता, कृपा कर ठेविल. होनी श्रद्धा भक्तियुक्त, करील जो या अध्यायाचे नित्य. पारायण होऊनी स्वस्थ चित्त, आपदा निर्मुक्त होईल. फार काय करू मी कथन, शुद्ध करुनिया अंतकरण. निमिष्ट व्हा साई परायण, ब्रह्म सनातन पावाल. पुरेल अपूर्व इच्छित काम, व्हाल अंती पूर्ण निष्काम. पावाल दुर्लभ सायुज्य धाम, अखंड राम लाधाल. असो जया भक्तांची या चित्ती, भोगावी परमार्थ सुख संविती. तेने या अध्यायानुवृत्ती, आदरवृत्ती ठेवावी. असो जया भक्तांच्या चित्ती, भोगावी परमार्थ सुख संविती. तेने ये अध्यायानुवृत्ती, आदरवृत्ती ठेवावी. शुद्ध होईल चित्त वृत्ती, कथा सेवनी परमार्थ प्रवृत्ती. इष्ट प्राप्ती अनिष्ट निवृत्ती, पहावी प्रचिती बाबांची. हेमाड पंत साईस शरण, पुढील अध्याय अति पावन. गुरु शिष्यांचे ते महिमान, गोलप दर्शन गुरुपुत्रा. शिष्यास कैसाही प्रसंग येवो, तेने न तेजावा निज गुरुदेवो. साई तयाचा प्रत्यक्ष अनुभव, दावी दृढ भाव वाढवी.
जे जे भक्त आले पायी, प्रत्येका दर्शनाची नवाई. कोणास काही देऊनी ठाईच दृढ केले. स्वस्त्री श्री संत सज्जन प्रेरित, भक्त हेमाड पंत विरिचिते. श्री साई समर्थ समसच्चरिते. श्री साई महिमा वर्णन नाम एकादशो अध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.